ही बासुंदी आज सगळं तुझ्या आवडीचं केलंय बर का? अरे वा, लाड चाललेत की. आमच्यासाठी बनवत जा ना असं कितीतरी. हे सगळं फक्त अंजलीसाठीच. अरे माहेरवाशी नाही ती, भरपूर जेव ग तू. सगळे लाड पुरवून घे आईकडून. आणि शेतात कुठे असं जेवण मिळणार तुला? तिथं असेल त्यात स्वतःच्या हाताने बनवून घ्यावं लागत असेल. आई, शेतावरचं साधं जेवण सुद्धा टेस्टी लागतं. आणि मी काय अगदी जंगलात जाऊन नाही पडले. राणाजी करतात माझ्यासाठी सगळं. आहा, लागली की लगेच नवऱ्याची बाजू घेऊन बोलायला. जेव आता व्यवस्थित. काय करत असतील राणाजी? मी इथे जेवतीये पण ती जेवले असतील ना? पण अंजलीला नाही होय झेपणार सगळं. तुमचं मन राखण्यासाठी झालेला त्रास पण ती तुम्हाला नाही सांगायची. हवं तर तुम्ही राहा शेतावर, पण काही दिवस अंजलीला इथे सोडून जा. खरे काकींच इकडं कसं राहणार अंजलीबाई? आपणच कुळे माग ओढत आणलं त्यांना. त्या तिकडं त्यांच्या घरातच ठीक आहेत. राना, ए राना, किधर ध्यान आहे तेरा? एवढं जेवण आणून ठेवलंय, हात बी लावला नाही त्याला. भूक नाही रे मला आज. क्यू रे? वहिनी एक दिवस काय मायके गेल्या, भूक गेली होती तिची. अरे याची काही सवय नाही रे आपल्याला. अरे हे लग्नाचं प्रेम करायचं म्हणजे असंच असतंय. चल घे थोडं खाऊन. घे म्हणतोय ना, घे, मी आलोच. हे मी खूप मिस करत होते आजी. शेतावर इतकं मस्त वाटतं माहितीये. आपण कधी शेतावर राहिलोच नाही ना, तो अनुभवच आपण कधी घेतला नाही. खूप वेगळं जग येते. पण मानवता आहे ना तुला. हो, म्हणजे पहिल्यांदा जरा त्रास झाला, भीती वाटली, घाबरले. पण राणाजी सतत सोबत असतात माझ्या. अजिबात एकटं नाही पडू देत मला. अगं आहेच खरा तो गुणाचा. लाखात एक आहे. म्हणूनच तर लग्न केलंय मी त्यांच्याशी. चल आता जागू नकोस, झोप बरं आता. राणाजी झोपले असतील केव्हाच. चल आज मस्त झोप लागणार आहे मला. हो ना. ताकदवान मनगटाचा भाबडा माझा साथी. आता पुढचे 7 जन्म फक्त राणाजींसाठी.
तसं बी मला लई झोप यायले. तुम्ही झोपा निवांत, मी तुम्हाला सकाळी लवकर उठवतो. फक्त आजची रात्र. मी तुमच्याशिवाय आता फार वेळ नाही राहू शकत राणाजी. ही पहिली रात्र अंजलीबाईं शिवायची. आता अंजलीबाईं शिवाय इकडे अशाच रात्री काढायच्या एकट्याने. जमायला हवं राणा. आई राणा, ए राणा, ए राणा, अरे उठ की. अजून झोपलायच वय? उठ लवकर, रात्रभर झोपला नाहीच वाटतं. जा वहिनीला घेऊन यायचं ना. जा लवकर उठ. कुठून? अरे कुठून काय, मायकेवरून. अरे आज वहिनी येणार आहेत ना इकडं. जा लवकर, वाट बघत बसले असतील. काय म्हणतो? अंजलीबाईंना लई ताप होत असेल नाही? अरे असेल काय, होतोयच. पण तुला आड्याने डोसक्याच्याला काय कळते वय? मला समजून कळते, त्यांना इकडे राहायची सवय नाही रे. समजले अवघड जात असेल त्यासनी. तुला हे समजा कळते, तेच लय चांगलं झालं. लय विश्वासानं लगीन केलं रे माझ्या बरोबर त्यांनी. त्यांना असं शेतात राहायला घेऊन यायला पाहिजे नको होतं. अरे मैं भी वहीच बोलतो. हे बघ, तू त्यासनी इकडे परत आणूच नको. डायरेक्ट वाड्यावर घेऊन जा. हा, तिथे गेल्यावर समजा प्रश्न मिटतील. वाड्यावर हा. नाही, त्यांना माहेरीच राहू दे. अरे राणा, तू काय पागल आहे का? माहेरी काय को? हे बघ, त्यासनी घरला घेऊन जा. हा. नाही, यांना त्यांच्या आई वडिलांकडेच ठेवायचं. आणि तसं बी आता ते तिकडेच आहेत ना, त्यांना तिकडेच राहू दे. अरे त्यांना इकडे लई ताप होतोय. चुलीवर जेवण बनवायचं, भांडी घासायची, शेतावर राहायचं. समजा बरोबर नाही रे. राहू दे तिकडे निवांत. अंजू, अगं सकाळी सकाळी एवढी तयार होऊन कुठे चाललीस ग? कुठे म्हणजे? घरी नाही का जायचं मला?
राणाजींचं एव्हाना आवरलं सुद्धा असेल. आज तालमीत गेले असतील ना तर तिकडून इकडेच येतील मला आणायला. ते येतील का केव्हा यायचं तेव्हा? तू कशाला आत्तापासून एवढं आवरून ठेवलेस? ते आल्यावर तयार व्हायला कितीसा वेळ लागतो? नाही ग नको, मी आवरूनच ठेवते. उगाच माझ्यामुळे त्यांच्या दिवसभराच्या कामांमध्ये उशीर नको ना. ते आले की आम्ही लगेच निघू. ऐक ना, आज दोघं तुम्ही इथे जेवा आणि निवांत घरी जा. नाही नको, मीच जाऊन जेवण बनवेन आणि मग आम्ही दोघं एकत्रच जेवू. अगं त्यांना इकडचं जेवण नाही ग जमणार. आलेच मी देवाला नमस्कार करते. कसं सांगू तुला? तू आता काही दिवस इथंच राहायचेस. जोवर हा शेताचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी नाही जाऊ देणार तुला. खुळायस काय? अरे माझ्या जेवणासाठी त्यांना इकडे बोलवायचं होय? आपण दोघं करू की जेवण? त्यांना राहू दे निवांत. ए राणा, एकदा खुळापणा केलायस, आता दुसरा खुळापणा करायचं मनात बी आणू नकोस बघ. हे बघ, आताच्या आता निघ आणि पाटेक बाईस इकडे घेऊन येत जा. नाही, हा मी एक काम करतो, आज उद्या मध्ये त्यांची कापड बी जाऊन नेऊन देतो. ऐक माझं, त्यांना राहू दे तिकडे निवांत. अरे बस त्यांना माझ्यामुळे ताप नका. ए फोन घे आणि त्यासनी सांग की मी शेतात काम करतो. उचल फोन आणि तू सांग पाटेक बाईस मी आलो होते म्हणून. नाही नाही उचल म्हणते ना, उचल फोन. चल. हा हॅलो राणाजी. हॅलो, कुठे आहात तुम्ही? ते मी आहे की इथंच. बरं कधी येत आहे? माझं आवरलंय, लवकर या. हा ते मला जरा यायला लागेल, ते काय काम आहे, तर तुम्ही आराम करा तिकडेच. राणाजी, मला घरी सोडल्यावर नाही का करू शकणार तुम्ही काम? अहो नाही, कसं आहे लई अर्जंट काम आहे हो. बरं मग कधी याल? ते काम झालं की येतो लगेच. हा, तर तुम्ही आराम करा. बरं ठेवू काय? ठीक आहे, पण लवकर या. हा ठेवतो. हो ठेवते. कधी येत आहेत राणाजी? उशीर होतोय म्हणाले. हरकत नाही, येतील ते. तू आमच्या सोबत जेवायला चल बघू. खरं सांगू आजी, मला भूक नाहीये. चल ग. अगं आयुष्यभर आता सोबत आहे तुला नवऱ्याची. आता मी निघाले परत. जेव जरा माझ्या बरोबर. शाणी माझी बाई. चल ताईसाहेब, हे असं चालत चालत का निघालोय आपण? माझे लई पाय दुखाले. ती कधीतरी चालणं चांगलं असतंय चंदे. हा चालत जावं, तब्येतीला चांगलं असतंय ते. ते नाही म्हणा, पण ताईसाहेब तुमची आजकाल तब्येत लई खुश आहे. मनासारखं होत असल की तब्येत खुशच असते आमची. ते बी खरंच आहे म्हणा. पण ताईसाहेब आपण की नाही गाडी आणायला पाहिजे होती बघा. आलं होतं आमच्या मनात तसं, पण आम्हासनी जरा तुझं भ्याच वाटलं बघ. माझं ब्या कसलं? तुझा रानादा असा खुराड्यात राहतोय हे जर तू बघितलं आणि अचानक तुझं मन पागळलं बिघडलं तर तुझा रानादा आणि त्याच्या बॅगा गाडीत भरायचीस. काय करणार आम्ही? लई भारी जोक करत असा बघा तुम्ही ताईसाहेब. बरं आता जरा तोंड पाड, वाईट वाटतं ना मग आपल्याला. राणा भाऊजी, वहिनी तुम्ही इकडं. खरं तर गोदाक्का येण्याच्या आधीच आम्ही येणार होतो, पण आमचं काही धाडसच होईना बघा. तुम्ही असं राहताय हे बघून आमच्या काळजाला घर पडायलेत राणा भाऊजी. असं काय? आपला शेत आहे की, आणि घर बी आपलंच आहे. ते नव्ह, पण आम्ही बोललो म्हणून तर तुम्ही असं नाही नवं करत. आमच्यामुळे तर तुम्ही घर सोडून नाही नवं गेला. तसं जर असल तर आमच्या जीवाला लई लागल बघा.
अहो हे समजा दुसऱ्या कुणासमोर बोलता बी येत नाही राणा भाऊजी. आमच्यामुळे जर तुम्ही असं समजा करत असशीला तर आत्ताच्या आत्ता परत घरी चला. नाही वहिनी, अहो तुम्ही सांगितलं म्हणून नाही, ते मला जाणवलं म्हणून मी केलं. तुमचा काय बी दोष नाही यात. बरं ते समजा जाऊ दे आता. जाऊबाई जेवण बनवायल्यात काय? नाही, ते मीच त्यांना म्हणलं की जरा राहा थोडे दिवस तिकडच. हा हे बरं केलं बघा तुम्ही. अहो अंजलीबाई शहराकडच्या आहेत, त्यात त्या मास्तरीन, त्यासनी सवय नाही ना व शेताकडची. अहो तुमचं काय, तुम्हाला लहानपणापासून सवय आहे शेताची. उगत त्यांच्या डोक्याला ताप व्हायचा, त्यांचं हाल व्हायचं. तुम्हासनी कशी आहे शेताची सवय, आणि शेतात काय काय असते हो, साप इंगळी इंचू, आम्हासनी तरी विचार करून झोप लागणं झाल्या. राणादा, तुम्ही जेवणाचं कसं काय करतायसा? बरकतकडेच जेव तुम्ही. राणा भाऊजी, बरकतचं काय राशन पाणी करायचं असेल तर आपण करू. तुम्हाला काही बी लागलं तरी आम्हासनी सांगा. नाहीतर आम्ही एक काम करतो, शिरपतीकडनं 5-10 हजार पाठवूनच घेतो बघा. अहो पैसे कशाला लागतात, समजा आहे की इकडं. अहो असं काय करतायसा, 4 पैसे बरोबर असले तर बरं असतंय. आता शेतातलं वातावरण जाऊबाईसनी सोसायचं नाही. त्या उगा आजारी पडल्या तर गावभर कुठं फिरत बसणार तुम्ही? नाही, पर आता त्या माहेरी गेल्यात म्हणल्यावर आजारी बिजारी कशाला पडतात, म्हणजे काळजीचं कारण नाही म्हणून. हे लई बरं केलं तुम्ही त्यासनी माहेरीत सोडून आला. वय दुसऱ्याची पोर आहे, इथं काय झालं बिलं तर उगं नसतं लचण लागायचं माग. अगं लचण काय म्हणतीस? जाऊबाईसने काही ताप होऊ नये त्यांची काळजी वाटती म्हणून आम्ही राणा भाऊजींना विचारायलोय. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही त्यासनी माहेरी सोडून आलात ते लई बरं केलं. एकदम बरोबर निर्णय घेतला बघा. त्यासनी राहू द्या तिकडच.